नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर पुन्हा एकदा शाळेला प्राथमिक भेट दिली. दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार रोजी URCच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत जी परीक्षा झालेली आहे त्याचं पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान मूल्यमापन आणि त्याच्यासोबतच उल्हास नवभारत साक्षरता अभियान या कार्यक्रमामध्ये मी ज्या शाळेत बसलेलो आहे त्या शाळेचं नाव आहे रॉयल सिटी इंग्लिश स्कूल, धारावीमध्ये आहे. मुकुंदनगर किंवा डांबर कंपनी या एरियामध्ये. यांच्यासोबत शिक्षक आहेत शालिनी मॅडम आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सेंटर इंचार्ज ज्या सेंटरवर इथे निरक्षर पालकांची परीक्षा घेतली जाते तिथले हे सेंटर इंचार्ज आणि मुख्याध्यापिका सुजाता मॅडम आहेत. तर यांचं मी हार्दिक धन्यवाद देतो. त्यांनी बरोबर केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरतेमध्ये त्यांच्या परीनं 3 निरक्षर पालकांची सहभागी होती, परंतु कालच्या उपस्थितीच्या ह्याच्यामध्ये रविवारच्या परीक्षेमध्ये एकच पालक आले आणि एकाच पालकाकडून त्यांनी परीक्षा घेतली. त्या पद्धतीनं हे त्यांचं आन्सर शीट आहे. हा एका पालकाचा उत्तर पत्रिकेचा नमुना आहे त्याचा. दुसरी गोष्ट, हा परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल आहे Z3. नंतर हा केंद्र संचालकाचा अहवाल R1. कर्मचारी असलेले उपस्थिती पत्र R3 आहे. परीक्षा केंद्राचा खर्च मला वाटतं त्यांनी पण दिलेला तो R2 मध्ये आहे. आणि परीक्षार्थी स्वाक्षरी पट मला वाटतं याच्यामध्ये अजून एक शिक्षिका, एक कर्मचारी आणि निरक्षर याचं पण पाहिजे. फक्त याच्यामध्ये हा परीक्षार्थी एकच आहे. फक्त याच्यामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त कर्मचारी उपस्थिती पत्रक यामध्ये फक्त पर्यवेक्षक नसून एक शिक्षक आणि शिपाई ही 2 नावं पाहिजे. एवढी फक्त 2 नावं गरजेची आहेत. बाकी सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर हा रिपोर्ट आहे लिस्ट ऑफ नवसाक्षर. 3पैकी टोटल लर्नर मेल 0, फिमेल 1 आहे. आणि हा त्यांचा खर्चाचा अहवाल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 48 कॉलम्स म्हणजे हे बघा आहे. हा पहिल्या पेजवर 1 ते 17 आहे. दुसऱ्या पेजवर 18 ते 30 आहे. तिसऱ्या पेजवर 31 ते 40 आहे. आणि चौथ्या पेजवर 41 ते 48. अशा प्रकारे एकदम छानपैकी त्यांनी नियोजन केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे पेपर्स मी आता यांचे तपासलेले आहेत. माझा पण परीक्षा केंद्राचा अहवाल इथे सगळं एव्हरीथिंग इज पेपलर इन्क्लूड ह्या पद्धतीने यांचं झालेलं आहे. आन्सर शीटसुद्धा आहे. आणि प्लस त्यांनी त्यांच्या फिरोज या सहकार्याकडून त्यांचे जे शिक्षक आहे, फिरोज शिक्षक म्हणण्यापेक्षा क्लरिकल जॉब, त्यांनीसुद्धा एका आपल्या R1, R2, R3, R4 हे एक बंच काढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने इतकं सुंदर काम चांगलं केलेलं आहे. मी समाधानी आहे या कामावर. फक्त एक शिपायाचं नाव लिहिणं गरजेचं आहे. आणि एक म्हणजे ते जिस दिन परीक्षा चालू थी उस दिन कौन थे उसका ये पेपर बाकी है. और ये जो भी मैं बातें कर रहा हूँ ये ऑनलाइन पे बात कर रहा हूँ. ये देखो, कर्मचारी उपस्थिति अहवाल. संडे को सिर्फ पर्यवेक्षक आया था क्या? आप भी थी. और कौन थे? प्यून भी था. और 10 से 5 तक अपना संडे को 21 तारीख को पेपर 10 से ये पालक थे ना, 10 से 5 तक. हाँ बरोबर. मालती बाई तुम्ही आहे का? चलो ठीक है, चला ठीक है, धन्यवाद, खूब धन्यवाद. अभी आप बात करो. आपने अभी तक जितना भी पेपर वर्क किया कैसा लगा आपको? अच्छा लगा मुझे. हाँ, अभी जरूर एक्सपीरियंस मिला. हाँ, मैं शालिनी मैडम आप भी अपनी तरफ से बोलिए. एक एक्सपीरियंस मिला हम लोग के लिए. एक्चुअली पहली बार हम लोग कर रहे हैं तो फर्स्ट बार मालूम पड़ा. दोबारा हम लोग कोई बात नहीं, आप अपनी तरफ से हमेशा एक बात रखने का, बी पॉजिटिव. सर भी हमें बहुत सपोर्ट किया. बी पॉजिटिव रखने का. बी पॉजिटिव होने से मेरी ज़िंदगी का एक मात्रा है, कर भला तो हो भला. आप अच्छी तरह से काम करेंगे, अच्छी तरह से होगा. आप
गलत से सोचेंगे तो गलत से होगा. तो सोच अच्छी होनी चाहिए. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर. थैंक यू सर. थैंक यू.